राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये ते टोपीवाले असं टोपी काढून मुजरा करताना दाखवलेले आहेत. ओके, म्हणजे सगळे होते असं त्या ठिकाणी त्यामध्ये दर्शवण्यात आलेले आहे. तर त्याला तुम्ही कसं एक्सपांड करा? तर तो म्हणजे आपल्या सर्वांच्या ह्याच्यात म्हणजे एक प्रकारचं आपण ते स्वातंत्र्य किंवा हे म्हणतो ना, तर ते त्या दिवसापासून मी मानतो की त्या दिवसापासून आपल्याला सगळ्यांना ते प्राप्त झालं आहे. त्यामुळे तो इव्हेंट म्हणजे तो जो राज्याभिषेका सोहळा झाला होता तो म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा गोष्ट आहे आणि जी अजूनही रायगडावर दरवर्षी आम्ही तिथे जातो. हॅलो, नमस्कार, जय शिवराय. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल योद्धा प्रोडक्शनमध्ये. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे तो शूट होतोय जनमनातील महाराज. तर आता या ठिकाणी JM रोडच्या शिवछत्रपती संभाजी महाराज या उद्यानामध्ये आहोत आणि आपल्यासमोर एक ग्रुप आहे, त्यांची एक मुवमेंट सुद्धा आहे रोड ट्रॅकर्स म्हणून. तर त्यांच्यासोबत आपण महाराजांबद्दलच्या ज्या काही गप्पा मारता येतील त्या पण आपण मारणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप त्या ठिकाणी स्वागत आमच्या या चॅनलवरती. तर आपल्यासोबत आहेत सर, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. अक्षय साळोखे. या फ्रेममध्ये येत नाहीत, मी बसतो. ओके. तर मला सांगा तुमचं नाव काय? माझा अक्षय साळोखे. ओके, बर. तर आपला हा जो कार्यक्रम आहे याचं नाव आहे जनमनातील महाराज. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांबद्दल काय काय आहे, महाराज आपण किती ओळखतो, त्यांचा कुठला प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी प्रभावित करतो, तर त्याबद्दल आपण विचारतोय. तर आजचा आपला जो त्या ठिकाणी विषय आहे, टॉपिक आहे, आजचा जो प्रश्न आहे तो महाराजांचा एखादा तुम्ही जाणत असलेला प्रसंग ज्याच्यावर तुम्हाला विस्तृतपणे बोलता येईल. तर मी महाराजांच्या राज्याभिषेक बद्दल बोलेन थोडं. तर महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला होता. तो झाला होता आपल्या रायगड या ठिकाणी. तर त्यावेळी महाराजांनी तो राज्याभिषेक स्वतः करून घेतला होता, कोणाकडून झाला नव्हता की असं नाही आहे. तर त्यावेळी बरेच असे नामांकित इंग्रज असतील किंवा बाकीचे असतील आघाड्या होत्या, त्यांच्यातले नामदार सरदार वगैरे असतील ते उपस्थित होते. परत आपण काय म्हणजे भरपूर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेली माणसं असतील ते होते, पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, सगळे फ्रान्स होते. कारण की आपण तो त्यांचा राज्याभिषेकाचा फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मुस्लिम सुद्धा होते, इंग्रज होते. नॉर्मली राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये ते टोपीवाले असं टोपी काढून मुजरा करताना दाखवलेले. ओके, म्हणजे सगळे होते असं त्या ठिकाणी त्यामध्ये दर्शवण्यात आलेले. तर त्याला तुम्ही कसं एक्सपांड कराल? तर तो म्हणजे आपल्या सर्वांच्या ह्याच्यात म्हणजे एक प्रकारचं आपण ते स्वातंत्र्य किंवा हे म्हणतो ना, तर ते त्या दिवसापासून मी मानतो की त्या दिवसापासून आपल्याला सगळ्यांना ते प्राप्त झालं आहे. त्यामुळे तो इव्हेंट म्हणजे तो जो राज्याभिषेका सोहळा झाला होता तो म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा गोष्ट आहे आणि जी अजूनही रायगडावर होतीये आणि दरवर्षी आम्ही तिथे जातो. दरवर्षी आम्हाला ते बघण्याचा अनुभव मिळतो किंवा ते जे म्हणजे तुम्ही पाहता. म्हणजे मला एक सांगा, ज्यावेळेस तो तुम्ही लाईव्ह पाहत असतात त्यावेळेस डोक्यामध्ये कोणते विचार असतात? त्यावेळी कोणताही विचार नसतो, फक्त एक डोळ्यासमोर महाराज एकच असतात, दुसरे काहीच म्हणजे त्यावेळेस काय वाटतं म्हणजे त्यावेळी ते आपण एक्सप्रेसच करू शकत नाही त्यावेळीचे इमोशन्स किंवा काय. त्यावेळी तिथलं जे तुमचं जे सगळं जे तिथलं लोक असतात किंवा सगळे जे आलेले असतात त्यांचा जो उत्साह असतो तो एक वेगळाच उत्साह असतो. म्हणजे ते बघताना असं वाटतं की यार, ज्या दिवशी खरंच राज्याभिषेक झाला होता त्यावेळेस या गडावरचं म्हणजे वातावरण कसं असेल ते आपण फक्त इमॅजिन करू शकतो. ते त्या दिवशी जे असं एनर्जी असते लोकांमध्ये ती एक वेगळीच एनर्जी असते त्यावेळी दिवशी. काय भावना असतात तो राज्याभिषेक सोहळा बघताना? खूप असं प्राऊड फील होतं त्या दिवशी. आम्ही दरवर्षी जातो त्या ठिकाणी आणि तिथे जी सगळ्यांची सोय केली जाते, तिथं जे सगळ्यांचं नियोजन असतं, कमीत कमी आदल्या दिवसापासून तिथे सर्व कार्यक्रम चालू असतात. तर ते 2 दिवस पूर्ण एन्जॉय करणं ते एक वेगळंच अनुभव मिळतो त्यात. म्हणजे आदल्या दिवशी तो जो गोंधळ होतो रात्री, तो गोंधळ म्हणजे सगळ्या गोष्टी ॲज इट इज जेव्हा त्यावेळेस ज्या झाल्या होत्या त्या सगळ्या त्या प्रकारे सगळ्या दरवर्षी तिथे सेलिब्रेट केलं जातात. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आदल्या रात्री गोंधळ झाला होता. झाला होता, पण आता ते सगळं कंटिन्यू परत सकाळी उठून राज्याभिषेक होतो, त्यानंतर मग ते मर्दानी खेळाचा कार्यक्रम होतो, त्यानंतर मग रात्रभर पोवाड्याचा कार्यक्रम असतो. लोक थोडी आत सभा मंडपात बसलेले असतात, थोडी होळीच्या माळावरती बसलेले असतात. परत
आपलं जे बाजारपेठ आहे तिथं लोक असतात, म्हणजे पूर्ण एरिया असा पूर्ण भरलेला असतो. असा एकही तुम्हाला कोपरा दिसणार नाही की तिथं माणसं नाही. ओके. त्यावेळी मग तिथे तुम्ही दरवर्षी जाताय, तर काय संदेश द्याल मग म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना मी तो राज्याभिषेक अनुभवल्यानंतर? संदेश असा देईन की त्यांच्यातले थोडेफार तरी गुण आपल्याला घेता येतील का याचा विचार करून थोडे तरी त्यांच्यातले गुण घेता यावे याचा फक्त लोकांनी विचार करावा. अच्छा, असं कुठला म्हणजे आता तुम्ही दरवर्षी स्वराज्याभिषेक म्हणजे सॉरी राज्याभिषेकाला जाताय, ओके, स्वराज्याच्या, तर असा कुठला एखादा गुण आहे तुमच्यामध्ये जो थोडासा पाझरलाय बुवा असं वाटतं? थोडा जो गर्विष्ठपणा असेल किंवा काय असेल तो थोडा पूर्णपणे कमी झालाय असं मी मानतो माझ्यातला. अच्छा, म्हणजे तुमच्यामध्ये आधी गर्विष्ठपणा होता तो तो आता पूर्णपणे कमी झालेला असं मला वाटतंय. म्हणजे महाराजांच्या कुठल्या प्रसंगातून तुम्हाला असं वाटलं की आपण गर्व नाही केला पाहिजे? म्हणजे महाराजांचा कुठला गुण तुमच्यामध्ये एक झिरपलाय किंवा त्यांचा एक विचार ते विचारलं? विचार तर मी आता असं मग तसं विचार करायला गेला तर मग असेल की लोकांची मदत असेल किंवा आपण म्हणतो ना ते सर्व धर्म समभाव तो असेल. त्या प्रकारे थोडासा पूर्वीचा आणि आत्ताचा मी थोडा वेगळा वाटला असं मला वाटतं. तर हे तुम्ही जे इथे बसलेला आहात हे नेमकं म्हणजे काय आहे तुमचं? त्यासाठी आपल्याला सुभाषनी चांगली मदत करेल असं मला वाटतं. अच्छा, बर. तुम्हाला सांगायचंय महाराजांच्या आयुष्याबद्दल काही? नाही. कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला प्रेरणा देऊ? त्यांचा आग्र्याहून जी त्यांची सुटका त्यांनी करून घेतली तो प्रसंग खूपच त्याच्यानी प्रेरणा मिळते आणि फारच तो छान आहे. अच्छा, मग तो प्रसंग तुम्ही कधी किंवा कुठे अभ्यासलाय? शाळेमध्येच कितवीला? 4थी मध्ये आम्हाला होता. आम्हाला हिस्ट्रीमध्ये होता तो इतिहास. अच्छा, म्हणजे तुम्ही सीबीएसई ला होते की महाराष्ट्र बोर्ड? CBSE ला. म्हणजे सीबीएसई ला पण 4थीला आय थिंक महाराज आहेत का? हो आहेत. ओके ओके. मग त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस महाराज शिकवले जात होते नेमकं किती इंटेन्शनली किंवा कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत महाराज पोहोचवले गेले तुमच्या शिक्षकांकडून? त्यांनी आमच्यासोबत बसून आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या. मग शेवटी धडा वाचून घेतला आणि त्यांच्या मूवी किंवा चित्रपट अजून व्हिडिओ वगैरे दाखवले. बाकी काही नाही. म्हणजे तेवढं झालं. मग ते ज्यावेळेस तुम्ही शिकत होता, अनुभवत होता, त्यावेळेस तुमचे जे वर्गमित्र होते किंवा क्लासमेट होते काय म्हणजे भावना असायच्या? त्या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या कारण लहानपणापासूनच आपल्याला आपले घरचे सांगतात या गोष्टी, त्यामुळे सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या. पण सगळ्यांनी मजेनी ऐकल्या आणि शांतपणे समजून घेतलं. अच्छा, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही फक्त एक काही स्कोरिंगचा विषय म्हणून पाहत होते की म्हणजे काही त्यातून प्रेरणा भेटत होती तुम्हाला काहीतरी? नाही, स्कोरिंगचा विषय नाही, प्रेरणा आणि उत्सुकता आपल्या इतिहासाची. अच्छा, मला सांगा महाराजांचा जो इतिहास आहे तो 4थीला दिला गेला पाहिजे का असं वाटतं तुम्हाला 10वीला पण तो इतिहास दिला गेला पाहिजे? कारण 4थीला आपण छोटे असतो, सगळ्या गोष्टी आपण किती आकलित करतो हे माहित नाही आणि एकदा फक्त 4थीला महाराज शिकून झाले की झाले, नंतर गरज नाही ते म्हणजे असं त्या ठिकाणी झालेलं आहे. पण खरं तर महाराज 8वी 9वी 10वीला शिकवले पाहिजेत कारण की त्यावेळेस आपण थोडं चाइल्डहुडकडून अडल्टहुडकडे चाललेलो असतो. त्यावेळेस आपल्याला काही जबाबदाऱ्या शिकता येतील, निर्व्यसनीपणाकडे आपल्याला कसं ओळखता येईल कारण की ॲडोलसन्स मध्ये येताना ड्रग्ज अब्यूज वगैरे या गोष्टी मुलांकडून होतात. म्हणजे तो 9वी 10वी 11वी 12वीचं ते वय असतं. मग त्या वयामध्ये खऱ्या अर्थानं महाराजांची प्रेरणा ही गरजेची आहे. त्यावेळेस खरं तर महाराज शिकले गेले पाहिजेत. तर आपण सरकारला असं सांगू शकतो की यार म्हणजे 4थीला देण्यापेक्षा तुम्ही 4थीला तर द्या, नो प्रॉब्लेम, पण 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये महाराज शिकवले गेले पाहिजे. नक्कीच करू शकतो असं. बरं, काय बदल वाट म्हणजे समजा 8वी 9वी 10वी मध्ये जर महाराज शिकवले गेले तर तुमच्या माइंडसेटमध्ये आज काही बदल झालेला असता का किंवा तुमच्या माइंडसेटमध्ये काय त्याचा प्रभाव झालेला असता असं वाटतंय? पण अगदी लहानपणापासून आपल्या मनात या गोष्टी कोरलेल्या असतात, त्यामुळे त्या आत्ता शिकवल्या काय तरी काही फार वेगळं नाही होणार आहे मला वाटतं. लहानपणी जरी शिकलोच होतं तरी राहतच आपल्या डोक्यात. अच्छा, ओके. अजून